न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि मुद्दा महाराष्ट्रातला असला तरी थेट दिल्लीत पोहोचलाय कारण काँग्रेस पक्षातला अंतर्गत वाद आता दिल्लीत दाखल झालाय। अर्थात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे दोघंही आज भल्या सकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत। हा जो वाद आहे तो प्रामुख्याने नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातला असल्याचं कळतं आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या या दोन्ही प्रमुख नेत्यांनी थेट दिल्ली गाठले। खरं तर या दोघांमधलाही वाद आहे तो विधानसभा अध्यक्षपदाचा आहे। या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक झाली नाही आणि काँग्रेस पक्ष यावरून मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं कळतं। त्यातही प्रामुख्यानं नाना पटोले हे अधिक नाराज आहेत आणि अध्यक्षपद अद्यापही काँग्रेसच्या वाट्याला न आल्यानं ते संतप्त असल्याचं बोललं जात आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, महाराष्ट्रातले हे दोन नेते दिल्लीश्वरांना साकडं घालणार तर? महाराष्ट्रातले हे दोन नेते जे आहे हे दिल्लीत पोहोचलेले आहे मिलिंद, आणि ज्या पद्धतीनं या पावसाळी अधिवेशनामध्ये जे नुकतंच आटोपलेलं आहे 2 दिवसीय अधिवेशन, या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षाची नियुक्ती व्हावी अशी गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसच्या सर्व नेत्यांची मागणी आहे। असं असताना देखील ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की ही मागणी जी आहे या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि काँग्रेसच्या अखत्यारीत असलेलं विधानसभा अध्यक्षपद हे याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपल्याला माहित असेल की यासाठी संग्राम थोपटे यांचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातून कुठल्याही व्यक्तीला मंत्री बनवणार, कुठल्याही नेत्याला मंत्री बनवण्यात आलं नाही। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सतत अन्याय होतोय अशी चर्चा काँग्रेसमध्ये होती आणि त्याच निमित्ताने या विधानसभा अध्यक्षाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होती। हीच मागणी नाना पटोले देखील लावून धरली होती, पण ज्या पद्धतीनं या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती करण्यात आली नाही विधानसभा अध्यक्षाची, त्याच्यामुळे तो आता वाद थेट दिल्लीत पोहोचलेला आहे की जर काँग्रेसची मागणी आहे तर काँग्रेसच्या मागणीकडे दुर्लक्ष का होतं। जर 3 पक्षाचं सरकार आहे महाविकास आघाडीचं, उदाहरणार्थ ज्यामध्ये शिवसेना आहे, त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, राष्ट्रवादीच्या सर्व बहुतांश मागण्या मानल्या जातात पण काँग्रेसच्या मागण्या का मानल्या जात नाही अशा प्रकारची चर्चा आहे। या दरम्यान नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत हा जो वाद गेल्या काही दिवसातून पाहायला मिळतोय, त्यानिमित्ताने ते दिल्लीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आता हायकमान काय निर्णय घेतात यावरती अनेकांचं लक्ष लागले असेल। आज बाळासाहेब थोरात देखील पोहोचलेले आहेत सकाळी आणि त्यानंतर नितीन राऊत देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे यातून आता कसा मार्ग काढता येईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की एकीकडे नाना पटोले यांना संपूर्णपणे महाराष्ट्राचे दौरे करण्याचे आणि महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे अधिकार दिले आहे, पण त्यांनी अजूनही पदाधिकाऱ्यांची निवड केली नाही। दुसरीकडे विधानसभा अध्यक्षाची निवड होत नाहीये। नितीन राऊतांसंदर्भात अनेकदा वाद निर्माण होतात, त्यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चालतं पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। अशा या सगळ्या ज्या पक्षांतर्गत वादावादी आहे त्याचे पडसाद आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उमटायला सुरुवात झाली आहे। त्याचमुळे हे सर्व नेते आता काय तक्रार करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण प्रशांत, हा वाद फक्त अध्यक्षपदाचा आहे का त्यात आणखीन काही गोष्टी आहेत? कारण मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्यातल्या 3ही पक्षांच्या सरकारचं एकत्रित असं म्हणणं होतं की सगळे आमदार उपस्थित पाहिजेत आणि त्यानंतरच हा अध्यक्षपदाची निवडणूक ही आहे ती घेतली जाईल, पण प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं नव्हतं। नाही, ज्या पद्धतीनं पावसाळी अधिवेशनाच्या 1 दिवसापूर्वी जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं की बहुतांश आमदारांची जी चाचणी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे आणि ज्यांची चाचणी आर्टिफिशियल निगेटिव्ह आली ते सर्व आमदार उपस्थित राहतील। ज्या पद्धतीनं काँग्रेसने व्यूहरचना केली होती की सर्व आमदार उपस्थित राहतील, जर काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहू शकतात तर राष्ट्रवादीची ही जबाबदारी आहे की सर्व आमदारांना उपस्थित ठेवणे, शिवसेनेची जबाबदारी आहे संपूर्ण अधिवेशनाला उपस्थित ठेवण्याची। हे अशी जबाबदारी घेताना काय टाळला गेली हा देखील एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि फक्त विधानसभा अध्यक्षच नाही आहे, संपूर्ण महाविकास आघाडीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद सुरू आहे आणि जसं उदाहरणार्थ जर बघितलं आरक्षणाच्या मुद्द्यावरून, पदोन्नतीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून साधारणतः शिवसेना विरुद्ध काँग्रेस हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं।
त्यानंतर राष्ट्रवादी दरम्यान बघितलं अनेकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. ते एक चित्र होतं. काँग्रेस आणि शिवसेनेचं जर बघितलं आपण तर पदोन्नती संदर्भात आदेश काढले जातात आणि आदेश ते मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुन्हा ते मागे घेतले जातात. असं असताना जर चर्चा करून जर निर्णय होत असतील तर त्याला मागे का घेतली जाते या संदर्भात देखील हायकमांडला तक्रारी करण्यात येईल अशी चर्चा आहे. आणि त्याचमुळे जर बघितलं इथे तर हे सर्व महसूल मंत्री जे आहेत हे संपूर्णपणे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत आणि ज्यांच्या संदर्भात बर तक्रारी आहे ते नितीन राऊत त्यांची जी तक्रारी आहे ते असे ते दोघेही इथे बसलेले आहेत. आणि होऊ शकतं ज्या पद्धतीने गेल्या वेळेस नाना पटोले दिल्लीत आले होते त्यावेळेस स्पष्ट ठरलं होतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्याची पदाधिकाऱ्यांची म्हणजे प्रदेश कार्यकारिणीची नियुक्ती करायची. जी यादी जरी तयार करण्यात आली असेल पण त्याची निवड का अजून घोषणा का करण्यात आली नाहीये, नियुक्ती का करण्यात आली नाहीये बर ही एक बर तक्रार आहे नाना पटोलेच्या संदर्भात. बर त्यावरही म्हणजे हायकमांड काही म्हणजे विचार आपण करते असं का म्हणू अनावधान की ठरवते. केवळ अंतर्गत खदखद हा एकच विषय नाही, तर त्या खदखदीला पार्श्वभूमी आहे ती आणखीन वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे पक्षांतर्गतही आहे, सरकारच्या अंतर्गतही आहे, काँग्रेसच्या नेत्यांची किंवा काँग्रेसच्या मुद्द्यांची होणारी गळचेपी किंवा त्याकडे होणारं दुर्लक्ष, असे सगळेच मुद्दे आज दिल्लीत मांडले जातील. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. काल नागपूरला पावसानं झोडपून काढलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात तर बघता बघता एवढं पाणी शिरलं की शस्त्रक्रिया विभागातच पावसाचं पाणी घुसलं. या पाण्यासोबत अनेक गोष्टी वाहून आल्या आणि त्यामुळे कालच्या शस्त्रक्रिया चक्क पुढे ढकलाव्या लागल्या. पाणी रुग्णालयात शिरल्यानं काही काळ सगळ्यांचीच मोठी तारंबळ उडाली होती. आणि तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, नागपूरच्या या रुग्णालयात लोकांना चक्क पाऊलभर पाण्यातून वाट काढावी लागली काल. मिलिंद सर, हा संपूर्ण अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे. कारण की ज्या प्रकारे काल 5 तास मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जे चित्र पाहायला मिळालं ते निश्चित अत्यंत धक्कादायक होतं. काल जरी मुसळधार पाऊस असला, मोठ्या संख्येने पूर आला असेल आणि त्या पुराचं पाणी रुग्णालयाच्या आतमध्ये शिरलं, तर ही पहिली वेळ नव्हती. म्हणजे वारंवार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हेच चित्र पाहायला मिळतं. जर का थोडा जरी मुसळधार पाऊस पडला की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आतमध्ये पाणी शिरतं. त्यामुळे प्रश्न हा आहे की वारंवार अशा घटना का घडतात. जर का कालचं तुम्ही चित्र बघितलं तर सर्जरी जो वार्ड होता, ज्या सर्जरी वार्डमधला ई आणि एफ या दोन भागामध्ये इतक्या प्रमाणामध्ये जास्त पाणी शिरलं की तिथे रुग्णांना चक्क बाहेर निघावं लागलं. इतकंच नाही तर काही सर्जऱ्या बंद देखील कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलाव्या लागल्या. म्हणजे इतकी विदारक चित्र काल नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाहायला मिळालं. महत्त्वाचा विषय की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे सगळं व्यवस्थेचं काम जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. आणि मागच्या जर का 5-6 वर्षातलं जर चित्र बघितलं तर प्रत्येक पावसामध्ये हे चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना करत नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण एक धक्कादायक दृश्य काल हे होतं की काल पावसाच्या पाण्यासोबत तिथलं जे सांडपाणी आहे, म्हणजे गडर लाईनचं जे सांडपाणी आहे ते देखील आतमध्ये रुग्णालयामध्ये शिरलेलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये दुर्गंधी पसरलेली होती. जे रुग्ण होते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झालेला होता. इतकंच नाही तर सर्जरी वार्ड असेल किंवा जिथे वेगवेगळे जे वार्ड असेल त्या सगळ्या वार्डमध्ये पाणी पाहायला मिळत होतं. त्यामुळे प्रशासनाकडचं या संपूर्ण घटनेकडे बघण्याचा त्या दृष्टिकोन आहे. वारंवार अशा घटना घडतात, मात्र प्रशासन पाहिजे त्या तत्परतेने यावर उपाययोजना करत नाही. कारण की ड्रेनेज तुषार, याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर कालचं पाणी जे आलं होतं सगळं आतमध्ये, ऑपरेशन तर पोस्टपोन करावी लागलीच. इथे शॉर्ट सर्किटचाही स्वाभाविकपणे धोका, इतकं पाणी जर का आत आलं असेल तर. हे पाणी बाहेर काढण्याकरता डॉक्टरपासून सगळेच जण कामाला लागले होते का, रुग्णसुद्धा? आणि दुसरी गोष्ट, जर का हे दरवर्षी होतं आहे तर रुग्णालयाचं प्रशासन आणि हे रुग्णालयाचं प्रशासन सांभाळणारे वरिष्ठ शासकीय अधिकारी काहीसे झोपलेत का? मिलिंद सर, काल दुपारला पावसाची सुरुवात झाली. साधारण 4 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरू होता. पण जर का त्या रुग्णालयाचं दृश्य बघितलं, रात्री उशिरापर्यंत तिथे पाणी होतं. मध्ये पाणी काढायला प्रशासनाची जी यंत्रणा होती ती अपुरी पडत होती. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पाणी साचलेलं होतं. विशेष करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधला जो स्टाफ होता तो कमी पडत होता. मग तिथे नर्सिंगचा स्टाफ देखील तिथे पाणी काढण्यासाठी वापरला गेला. आणि महत्त्वाचा गोष्ट की या घटना वारंवार घडत आहे, याची वारंवार प्रशासनाकडनं तक्रार केली जात आहे. या संदर्भात आम्ही तिथले अधिष्ठाता यांना
विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या संदर्भात आम्ही 2-3 वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केलेली आहे। त्यांना सांगितलं की पावसाचं पाणी रुग्णालयाच्या आतमध्ये शिरतं, त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होतो। इतकंच नाही तर सर्जरीच्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्या शस्त्रक्रियेवरही त्याचा परिणाम होतो। असं असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कायमस्वरूपी लक्ष देत नाही, त्यामुळे प्रशासनाची देखील हतबलता पाहायला मिळाली। आणि दुसरा महत्त्वाचा विषय सर, तुम्ही त्या रुग्णालयाच्या आतमधले जर का दृश्य बघितलं तर तिथे घोटाभर पाणी होतं। त्यावरून तुम्हाला कल्पना येईल, अनेक असे रुग्ण होते की स्वतः त्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी बेडचा आसरा घेतलेला होता। अनेक असे काही रुग्ण होते किंवा रुग्णांचे नातेवाईक होते जे पोर्चमध्ये थांबलेले असेल किंवा वेगवेगळ्या रुग्णालयाच्या भागामध्ये थांबलेले होते, त्यांना देखील आपलं पूर्ण साहित्य घेऊन बाहेर निघावं लागलं। बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता, रुग्णालयाच्या आतमध्ये देखील पाणी साचलेलं होतं। त्यामुळे अत्यंत विदारक असं चित्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाहायला मिळतं। गजब नागपूरची अजब गोष्ट म्हटली पाहिजे तुषार ही। आपण अपेक्षा करूयात की नागपूरमध्ये खरं तर आता या 2 वर्षात झालं नाही, पण हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असतं आणि सार्वजनिक विभाग नागपूरमधला त्या अर्थानं सक्षम आहे। पण आता त्या झोपलेल्यांना जागं करावं लागेल आपल्याला। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत अशोक चव्हाण तेही या विषयात लक्ष घालतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात। तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। इकडे राज्यातील कोरोनाचा धोका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये आणि आता याची दखल घेतली थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। महाराष्ट्रासह कर्नाटकात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली जाते। कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता पुन्हा आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे। राज्यात पुन्हा एकदा काही निर्बंध कठोर केले जाऊ शकतात। असं असलं तरी नागरिकांची गर्दी मात्र काही कमी होत नाही आणि त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे। त्यातच राज्यात अधूनमधून लसीचा मोठा तुटवडा भासतो, त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण बंद होतं। जसं आज दिवसभरात शुक्रवारी राज्यात बहुसंख्य ठिकाणी कुठेच लसीकरण नाही, त्यामुळे तिसरी लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर काय काय उपाययोजना कराव्या लागतील आणि नागरिकांना काय काय काळजी घ्यावी लागेल हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे। दरम्यान कोरोनाचं दुसऱ्या लाटेतलं संकट पाहता केंद्रानं आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सोयी सुविधांसाठी 23,000 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली। वेव्स में हमें जो दिक्कतें हमारे सामने आई, जो समस्याएं हमारे सामने आई, वो भविष्य में हमारे सामने ये स्थिति को हम भविष्य में कैसे निपटे, उसके लिए ये पैकेज 2 लाया गया है। पैकेज 2 में कुल मिला के 23,123 करोड़ रुपीस 23,000 करोड़ रुपीस का एक पैकेज है। ये पैकेज में कुल मिला के केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों साथ में मिलके उसका इम्प्लीमेंटेशन करेंगे और ये पैसा स्टेट को दिया जाएगा। केंद्र सरकार की ओर से 15,000 करोड़ रुपीस दिया जाएगा और राज्य सरकार 8,000 करोड़ रुपीस निकालेगी। त्यामुळे एकूण 23,000 कोटींचं पॅकेज आपण जाहीर करतोय असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत तर त्यांनी जाहीर केलंय। मनसुख मांडवीय हे नवीन केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत, कालच त्यांनी पदभार स्वीकारला आणि आपण अपेक्षा करूयात की खरोखरच मोठ्या प्रमाणात व्यवस्था केंद्र सरकार करेल आणि त्याचा राज्याला सुद्धा मोठा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे। खरं तर या उपाययोजना संपूर्ण राज्यभरात करण्याची गरज आहे, नव्हे तर देशात संपूर्ण याकरता विविध उपाययोजना करणं हे आवश्यक आहे। महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातली काय स्थिती आहे आपण पाहणार आहोत आणि त्याच संदर्भात आपल्या प्रतिनिधीशी आपण बातचीत करणार आहोत। काही आकडेवारीवर नजर टाकूया। 8 जुलै, 7 जुलै, 6 जुलै याचा जर का आपण विचार केला तर काय स्थिती होती एकूण, आपण ग्राफिक्सच्या सहाय्याने एक धावती नजर टाकूयात। राज्यातली कोरोनाची आकडेवारी 8 जुलैला 9,114, 7 जुलैला 9,558, 6 जुलैला 8,418, आणखीन 2 दिवस मागे जाऊ आपण। 6 जुलैला 8,418, 5 जुलैला 6,740 आणि 4 जुलैला 9,336।
म्हणजे आपण जर का सरासरी पाहण्याचा प्रयत्न केला तर 5-6 हजाराच्या खालती कधीही कोरोनाची एका दिवसातली आकडेवारी खालती येत नाही आहे आणि हीच आपल्या दृष्टीने काहीशी चिंतेची बाब आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सिद्धार्थ, जर का एकूण राज्यातली स्थिती पाहिली तर असं लक्षात येतं की 5-6 हजाराच्या खालती संख्या उतरत नाही. पहिल्यापेक्षा स्थिती थोडी बरी आहे म्हणायचं, म्हणजे नियंत्रणात आहे. पहिल्यांदा जशी 8,000 एकदम होत होते, 10,000 होत होते एखाद्या दिवशी, अशी स्थिती नाही आहे. पण त्याच्यापेक्षा खालती आकडा हा पॉझिटिव्ह रुग्णांचा दररोजचा उतरत नाही आहे. मिलिंद, निश्चित तुमचं म्हणणं बरोबर आहे. आकडा खाली येत नाही. मात्र जर आपण आधीच्या आकड्याचा जर विचार केला तर खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे आकडे येतात. तसंच औरंगाबादचं जर आपण बघितलं तर आता औरंगाबादचा आकडा 71 वर आलेला आहे. तो 30 पर्यंत खाली गेला होता. मात्र काही काळानंतर तो आता 71 पर्यंत आलेला आहे. डेथ रेट सुद्धा कमी झालेला आहे, राज्याचा कमी झालेला आहे. औरंगाबाद शहरामध्ये फक्त 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. एकंदरीत काय तर जी पंतप्रधानांनी काळजी व्यक्त केलेली ना, ती काळजी योग्य आहे आणि त्यांना पुढचा धोका दिसत असावा म्हणून त्यांनी काळजी व्यक्त केलेली आहे. कारण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 4 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे, दाबून खचून लोक घराच्या बाहेर आहेत आणि लोकांनी आता मास्क घालणे काही काही ठिकाणी सोडून दिलेलं आहे. लोक काळजी घेत होते म्हणून हा आकडा कमी झालेला आहे. मात्र आता काळजी लोकांनी कुठेतरी सोडलेली आहे. कारण सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत लोक बाजारात जात आहेत, खरेदी करतायत. या सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये आलेल्या आहेत. लोकांचा निष्काळजीपणा वाढलेला आहे. त्यातल्या त्यात दुसरी जर महत्वाची गोष्ट जर आपण बघितली तर कितीही इशारे देऊन कोणतेही नियम घालून ऐकत कोण नाही, तर राजकीय लोक ऐकत नाहीत. आपल्याला माहिती आहे भाजपनं आता 8 दिवसाखाली फार मोठा रास्ता रोको केला. हजारो कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये. काल आमच्याकडे काँग्रेसचा मोर्चा झाला पेट्रोल दरवाढीच्या विरोधात. हजारो लोक त्याच्यामध्ये. म्हणजे या लोकांचा काही जबाबदारीची काळजी नाही का? सामान्य लोकांनीच काळजी घ्यायची, हाही मोठा विषय आहे. मात्र महत्वाची जी आहे की आता औरंगाबादमध्ये समजा 2 आकड्यावरच खालीवरी जंप होत आहे. तिसरा आकडा आता औरंगाबादमध्ये 100च्या वर आकडा जात नाहीये आणि 2 आकडी सुद्धा तो 50-60च्या आसपास राहतोय. इतर मराठवाड्यातील इतर शहरांमध्ये सुद्धा तो आकडा आता कमी कमी झालेला आहे. मात्र भीती तिसऱ्या लाटेची जी सुरुवातीला होती लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, ती भीती कुठेतरी लोकांच्या मनातून नाहीशी झालेली आहे. लोक लग्नाला जात आहेत, लोक खरेदी करतायत. काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मोठमोठी लग्न सुद्धा होत आहेत. प्रशासनाला माहित आहे, पोलिसांना माहित आहे. मात्र आता कुठेतरी एक बिनधास्तपणा आलेला आहे. जी पहिली लाट निघून गेल्यानंतर आपण जे बिनधास्त झालो होतो त्यातच दुसऱ्या लाटेचा हल्ला झाला. तसं बिनधास्त राहून चालणार नाही. तिसऱ्या लाटेचा हल्ला कधी होऊ शकतो. म्हणजे सिद्धार्थ, आपल्याला असं म्हणायला पाहिजे, पूर्वी आपण असं म्हणायचो की एखादी चांगली गोष्ट घडू दे किंवा घडली तर आपण असं म्हणायचो तुझ्या तोंडात साखर पडू दे. पण आता तुझ्या तोंडावरचा मास्क जाऊ दे असं जर का म्हणायचं असेल तर आत्ता आपल्याला मास्क बांधायला लागेल, काळजी घ्यायला लागेल. कोणी आंदोलनाची हाक दिली तरी स्वतःची काळजी आधी घ्यायला लागेल. प्रश्न तर असतातच, प्रश्नांशिवाय सुरुवात नाही आणि प्रश्नांशिवाय शेवट नाही. सिद्धार्थ, आपण अपेक्षा करूयात की मास्क बांधतील लोक, ज्या पद्धतीनं तू इतक्या काटेकोरपणे मास्क बांधलायस. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे पुण्यात जाऊयात. पुण्यात एकेकाळी ज्या पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या होती त्या पुण्यात आज काय स्थिती आहे? आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी थेट पुण्यातून चंद्रकांत फुंदे. चंद्रकांत, औरंगाबादचं तर आपण बघितलं 3 आकडा गाठलेला नाही औरंगाबादने गेल्या काही आठवड्यात, पण आकडा आहे, 2 आकडे आहेत. तसंच राज्यातलं पाहिलं तर 6-7 हजारच्या दरम्यान राज्यातलाही आकडा कायम आहे. पुण्यातली काय स्थिती आहे? मास्कच्या बद्दल औरंगाबादकर गंभीर नाही तसं दिसतंय, पुणेकर आहेत का गंभीर? पुण्यातली जर आकडेवारी बघितली ना तर साधारण रोज जिल्ह्याचे आकडे 1000-1200 जिल्ह्यातली आकडेवारी 1000-1200 आणि शहरातली 300 कधी 500 आणि ग्रामीण भागातली मात्र सर्वाधिक चिंतेची बाब काय माहिती आहे का? दुसरी लाट लोक म्हणतात तिसरी लाट आहे, मी म्हणतो दुसरी लाट अजून संपलेली नाही. कारण कसं आहे, हा जो शहरातला कोरोना आहे ना तो ग्रामीण भागात पोहोचलेला आहे. मी विचार करू आपण इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे ग्रामीण, नगरचं आता थोडं प्रमाण कमी झालं, पण ह्या ग्रामीण भागातले रुग्णसंख्या अजूनही कमी होत नाही आणि तिथं लॉकडाऊनचा तसा काही असर होत नाही. शहरात लॉकडाऊन केलं का आकडेवारी कमी होते, लॉकडाऊन उठवलं का पुन्हा आकडेवारी वाढते, अशी सगळी ती परिस्थिती आहे. त्याच्यामुळं जेव्हा ग्रामीण भागातली परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा दुसरी लाट संपेल, पण ती अजून आटोक्यात आलेली नाही आणि पुन्हा आता तिसऱ्या लाटेचा धोका.
आणि राहिला प्रश्न मागचा तू विचारला तर मी एकदा रस्त्यावर दाखवली ट्रॅफिक आहे इकडली, हे तिकडं काँग्रेसचं आंदोलन आहे, हे कलेक्टर ऑफिसचा आवार आहे, इथं नेहमी आंदोलन होतात, हे सगळं ट्रॅफिक आणि 10-5% लोक नाही ऐकत, त्यांना किती वेळा सांगून झालं काय झालं. आणि मार्केट मास्क ते वापरत नाहीत, मग त्याच्यामुळं होतं काय, लॉकडाऊन उठलं की पुन्हा कोरोना वाढतो. म्हणजे मागच्या लाटांचा जर अभ्यास केला ना आपण, एक मध्ये 2-3 महिन्याचा गॅप असतो 2 लाटांमध्ये. चंद्रकांत, तुझ्या पाठीमागे एक रिक्षेवाले उभे आहेत, त्या रिक्षेवाल्यांनी तरी मास्क घातलाय का? कारण थोड्या वेळाने ते गिराईकाची वाट बघतायत, एका गिराईकाला घेऊन ते जातील, त्यांनी तरी मास्क घातलाय का? नाही, त्यांनी मास्क घातलाय पण खाली हनवटीच्या खाली दिसतात, आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. मग प्रॉब्लेम हाच आहे लोकांचा, मास्क वापरतायत ते पण ते तोंडावर नाही लावत, फक्त एक आपण ज्याला आपण एक शोभेची वस्तू झाली का काय मास्क म्हणून आपण वापरायचा. पोलिसांनी विचारलं हे बघा हा माझा मास्क, पण ते तोंडावर लावत नाही. मग असं होतं, मग लोकांमध्ये सिरियसनेस नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बर. खरं तर चंद्रकांत, पुणेकरांनी एकेकाळी राज्याला आणि देशालाही घाबरवून सोडलं होतं वाढती संख्या पाहता, पण पुणेकरांनी नंतर मास्क बांधून कंट्रोलमध्ये आणला जाऊ शकतो कोरोना, हे सुद्धा याच पुणेकरांनी दाखवून दिलं. आता थोडे दिवस आहेत, आणखीन काळजी घेतली पाहिजे. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विदर्भामध्ये मागच्या 24 तासात 134 नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल विदर्भात सर्वाधिक 26 रुग्ण अमरावती जिल्ह्यात सापडले, तर नागपूरमध्ये 20 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तुलनेनं अमरावतीत चिंता आहे, आणि ती चिंता याची आहे की कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढत तर नाही ना, यामुळे चिंता आहे. आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेले. तुषार, संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर काय आकडेवारी सांगते? अमरावतीमध्ये 26 नवीन रुग्ण सापडले आहेत, वर्ध्यात 8, यवतमाळमध्ये 2, बुलढाण्यामध्ये 13, वाशिममध्ये सर्वाधिक 16, अकोल्यात 10, नागपूर आणि अमरावतीने तर आणखीन वरचा आकडा गाठला आहे. नागपुरात 20 आणि अमरावतीत 26. भंडारा आणि गोंदियात अत्यल्प रुग्ण म्हणजे केवळ 2. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात मात्र 14 आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात 18 रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यभरातला जर का विचार केला तर 97% घरात रिकव्हरी रेट आहे, पण तो आणखीन वाढणं आवश्यक आहे. ज्यावेळेला आपण 99% आणि त्या पुढे जाऊ तेव्हाच आपल्याला कोरोनावर आपण नियंत्रण सर्वार्थाने मिळवलं असं म्हणता येईल, आणि तोपर्यंत दुसरी लाटसुद्धा पूर्णपणे आटोक्यात आली आहे किंवा संपली आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. आणि राज्यभरातली रुग्णसंख्या 6,500-7 हजाराच्या दरम्यान कायम असल्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका तर अद्यापही तसाच कायम आहे. त्यामुळे विदर्भात एकीकडे आता पावसालाही काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. कालपासून बहुसंख्य ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आहे, शेतीची कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे पण हे सगळं करत असताना हे कोरोनाचं संकट कायम आहे, आणि त्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर मास्क बांधणं आणि बाकीच्या गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपण महाराष्ट्रातल्या अन्य काही ठिकाणची स्थिती पाहणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातलं गेलं. नीरा नदीच्या पाण्यानं हे स्नान पादुकांना घातलं गेलं. त्यासाठी खास नीरा नदीहून पाणी आणण्यात आलं होतं. दरवर्षी पायी पंढरपूरकडे जात असताना नीरा नदीच्या तीरावर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काही क्षण विसावते आणि या पादुकांना नीरेमध्ये स्नान घातलं जातं. यंदा मात्र पादुका मंदिर परिसरात गांधीवाड्यातच विसावलेत. नीरा स्नान सोहळ्याच्या पूर्वी आज सकाळी पंचामृती अभिषेक करण्यात आला पादुकांना. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही दाखवतो आहोत. विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, परंपरेनं आज नीरा स्नान असतं, पण आज नीरेचं पाणी माऊलींच्या पादुकांपाशी आणलं गेलं आहे आणि पूजाविधी पार पडतोय.
बरोबर आहे. इथूनच काल आळंदीचे विश्वस्त जे होते ते पाणी घेऊन खरं तर आज तिथे पादुकांना स्नान घालण्यासाठी म्हणून घेऊन गेले. अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचं हे सगळं संकट आहे, पण ही वारकऱ्यांविना हा सगळा निरेचा तट दिसतोय. अर्थात निरा मातेला देखील त्या गोष्टीची खंत असावी आणि ही उणीव भरून काढण्यासाठी म्हणून इथले काही महिला आहेत त्या इथे आज निरेचं पूजन करण्यासाठी म्हणून इथे आलेल्या आहेत. खरं या पूजनाच्या माध्यमातून त्यांना निरेची ओटी ते भरणार आहेत आणि या पूजनाच्या माध्यमातून त्यांना हे देखील या मातेला सांगायचं की आज तुला एकटं वाटत असेल, पण हे माते, आम्ही तुझ्या सगळ्या भगिनी तुझ्या पूजनासाठी इथे आलेलो आहोत. यावर्षी आम्ही ही पूजा करत असताना तुझ्या माध्यमातून पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी हीच प्रार्थना करतोय की कोरोनाचं हे संकट मिटू दे आणि पुढल्या वर्षी वारकरी ज्या पद्धतीने ज्या मोठ्या संख्येने या मार्गावरनं जातात आणि या तटावरती येऊन स्नानाच्या माध्यमातून तुझ्यात विसावतात, तो क्षण पुढल्या वर्षी पुन्हा एकदा आम्हाला बघायला मिळू देत. कारण गेल्या वर्षी आपण बघितलं की निरेचं स्नान होऊ शकले नाही आणि यावर्षी देखील ते प्रतिकात्मक पद्धतीने पार पडत आहे. म्हणून या सगळ्या महिलांनी आज निरेची ओटी भरण्याचं ठरवलं आणि ही ओटी जी आहे ती भरली जाते. बहुसंख्य म्हणजे महिला खरं तर इथे आज या ओटी कार्यक्रमासाठी जमू शकल्या असत्या, पण ठराविक प्रातिनिधिक पातळीवर निरावासियांमधले ही सगळी लोक जी आहेत जी आज निरेची ही ओटी भरण्यासाठी या महिला इथे जमलेल्या आहेत. ही एक भावना आहे. नदीला कायम मातेच्या रूपात बघितलं जातं. नदी ही एक जीवनवाहिनी आहे आणि भारताचा इतिहास जरी आपण बघितला तर जिथून जिथून गंगेचा प्रवाह गेलेला आहे किंवा नदीचा प्रवाह गेला आहे त्याच्याच किनारी मानवाला आपली वस्ती करता आली. कारण हीच नदी आणि त्यातलं पाणी शेती करता आपल्याला जगवण्यासाठी कायम भूमिका घेऊन पुढे येत असतं. हे नदीचं मोठेपण आहे. आपण ताईंना विचारूयात. ताई, काय नेमक्या भावना होत्या आज तुम्ही निरेची ओटी भरलीत, इथे पूजनासाठी आला? नमस्कार. दरवर्षी अमावस्येच्या दिवशी पालखी ही निरा गावात असते, पण 2 वर्षापासून मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे ती पालखी येऊ नाही शकत. वारकरी इथे येत नसतात. वारकरी निरेमध्ये आले की त्यांच्या टाळ मृदुंगाचा निनादात निरा ही खूप उत्साहात असते, पण 2 वर्षापासून काहीतरी खंत वाटते, रुकते मनात. म्हणून आम्ही म्हटलं, आणि ही निरा नदी म्हणजे निरा भीमा खोरं हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे आम्ही महिलांनी ठरवलं की काहीतरी निरामाई ही आपली खूप पवित्र आहे की इथे आपल्या माऊलींच्या पादुकांचं स्नान होतं. म्हणून म्हटलं की आपण काहीतरी करावं. म्हणून आम्ही आज सर्व महिला जमून की पूजन करावं की ह्या निरामाईमुळे आमच्या पुरंदर तालुक्यातील आमचं जे निरा गाव आहे त्याला खूप मोठा मान आहे. कारण की हे पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरचं गाव आहे. इथून जेव्हा प्रस्थान होते ती पालखी नंतर सातारा जिल्ह्यामध्ये जाते. म्हणून मग म्हटलं की सर्व महिलांनी आपण निरामाईची पूजा करावी, आरती करावी. दरवर्षी आमचा हाच मानस राहील की दरवर्षी आम्ही पूजा करणार आहोत. ताई, काय मागितलं मातेकडे? काही नाही, दरवर्षीप्रमाणे जशा ज्ञानेश्वरांच्या माऊलींच्या पादुकांचे स्नान इथं होते ते गेली 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे ते होत नाहीये. म्हणून आमच्या निरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी आणि आम्ही सर्व महिलांनी असे ठरवले की आपण निरामाईची ओटी भरावी आणि त्याचे पूजन करावे. मी माऊलींकडे एवढंच मागते की कोरोनाच्या महामारीतून संकटातून संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला बाहेर काढावे आणि दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा चालू राहावी. या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आपण बघतोय, म्हणजे ठराविक संख्येने ते सगळे जमलेले आहेत. छोटा वारकरी देखील आपल्याला इथे दिसतोय. भले तो पंढरपूरपर्यंत जाणार नसेल, पण छानपैकी तो आज सजून धजून आलेला या पूजनासाठी, तोही आपण बघू शकतो. ही एक दिदी, ती मोठ्या हौशेने इथं आलेली आहे. पण या सगळ्याच्यामध्ये काही वारकरी बांधव देखील मला भेटतात जे मला खरं तर सासवडमध्ये सोपानदेवाच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी भेटले होते आणि ज्यांनी असा मानस व्यक्त केला की काही झालं तरी वारी आम्ही चुकू देणार नाही आणि पायी आम्ही पुढे पंढरपूरपर्यंत चालत जाऊ. माऊली, कुठले तुम्ही? आम्ही पुणे जिल्ह्यातून वेल्हे तालुका सोंडेकारला हे माझं गाव आहे आणि माऊलींच्या दिंडीमागे 88 नंबर जी दसवडकर महाराजांची दिंडी त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी चालतो आणि आळंदीपासून आम्ही त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या प्रस्थानाला देखील होतो. माऊलींच्या प्रस्थानाला देखील आळंदीत त्या ठिकाणी होतो आणि सोपान काकाच्या प्रस्थानाला देखील सासवडमध्ये आपली भेट झालीच. आणि तसा पायी प्रवास आम्ही पोलिसांना वगैरे चुकून असे मोजके वारकरी आहेत, थोडे मोजके बोटावरती मोजणे इतके वारकरी आम्ही त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने निघालेलो आहे. आज या ठिकाणी माऊलींचं शाही स्नान अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी निरेमध्ये असतं आणि त्या स्नानासाठी आज माऊली या ठिकाणी
येतात, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आज निरेचं स्नान करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. चला आपण सगळे मास्क घालूयात. खरं तर आपण जमलेलो आहोत इथे. आणि माऊली जरा एक गंगेचं भजन होऊन जाऊ देत. वाचेवता गंगा गंगा सकळ दोष होई भंगा सकळ दोष होई भंगा सकळ दोष होई भंगा म्हणता गंगा गंगा सकळ दोष होई भंगा सकळ दोष होई भंगा सकळ दोष होई भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी कुशेवरता करवी स्नान त्याचे वय कुंतराने त्याचे वय कुंतराने त्याचे वय कुंतराने कुशेवरता करवी स्नान त्याचे वय कुंतराने त्याचे वय कुंतराने त्याचे वय कुंतराने दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी यमपुरी आणि असा हा टाळमृदुंगाचा गजर जो आहे तो निरेच्या काठी भले एक 4-5 वारकरी असतील ते होताना दिसतोय. आणि या गंगेच्या भजनाच्या माध्यमातून प्रत्येकजण हीच भावना व्यक्त करतोय त्या विठुरायाच्या चरणी की आम्हाला पुन्हा पुढल्या वर्षी या निरेच्या ठिकाणी स्नान करता यायचं. यंदा आम्ही येऊ शकलो नाही, पण हे विठुराया कोरोनाचे संकट मिटव. पण निरेच्या या ठिकाणी आपण बघतोय महिला पूजन जे आहे महिलांच्या वतीने करण्यात आलेले, हीच त्यांची भावना आहे. निरेचा तट हा सुना सुना दिसतोय, तो दिसू नये. हे निरे माते आम्ही तुझ्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आहोत अशी ही निरावासियांची इथे भावना आहे, जी इथे आल्यानंतर आपल्याला जाणून घेता येते. आणि हा टाळ मृदुंगाचा गजर देखील होतो. चला जाता जाता म्हणूयात बोला पुंडलिक वरदय नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. मिलिंद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद विशाल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यात तसंच गोव्याच्या किंवा केरळच्या काही भागात मुद्दा गाजतोय तो टस्कर हत्तींचा. आजरा तालुक्यामध्ये टस्कर हत्तींनी गेल्या काही दिवसात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पुन्हा एकदा या टस्कर हत्तींचा मुक्त संचार CCTVत कैद झालाय. हळोली आणि मद्याळ या गावात हत्तींचा संचार आहे. हे हत्ती दिवसा किंवा रात्री हे थेट घरापर्यंत येतात आणि रात्री तर शेतात घुसून किती नुकसान करतात ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. ऊसाचं आणि अन्यही अनेक पिकांना या टस्कर हत्तींचा मोठा फटका बसतो. कारण एका वेळेला हे टस्कर हत्ती जर का शेतात घुसले तर अर्धा एकर, 1-1, 2-2 एकरचं पीक हे हत्ती काही वेळेला उद्ध्वस्त करतात. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय घराच्या आवारात शिरलेत हे टस्कर हत्ती आणि काही ठिकाणी घराचं किंवा अंगणातल्या काही गोष्टींचं सुद्धा या हत्तींनी नुकसान केलंय. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा एक संयुक्त उपक्रम संजीवनी गाडी. ही गाडी भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरून लसीकरणाच्या बद्दल जनजागृती करते. या मोहिमेला मोठा पाठिंबा मिळतोय. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाहूयात आज ही गाडी कुठे आहे.